दिवसामागून दिवस जात होते. मला हालचाल करणं अवघड जात होतं. मंचकावर पडले की माझं सारं आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर उभं राही. वडील लहानपणीच गेल्यामुळे आईनं आणि सत्यसेन दादानं माझा ममतेनं सांभाळ केला होता. आम्ही हस्तिनापुरात आलो त्या दिवशीच आई कायमची निघून गेली. प्रयागात माझी आणि अंगराजांची पहिली भेट झाली. तिला कारणीभूत होता तोही एक घोडा आणि एक घडा. मी नेहमीच त्या घोड्याला मनोमन धन्यवाद देत आले आहे. त्यानं मला जन्मोजन्मीचा सहचर शोधून दिला होता. पराक्रमी, सुस्वरूप, निगर्वी आणि प्रेमळ. माझं जीवन त्याच्या संगतीनं फुललं होतं. मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवन यज्ञाची पवित्र सांगता. मातृत्व हा निसर्गानं स्त्रीला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर होतो. पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडे असतं, पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करू जाणे. मातृत्व ही स्त्रीची सर्वात श्रेष्ठ आणि सहज सुंदर अशी साधना असते. इतर सर्व आनंद सापेक्ष असतात, पण मातृत्वाचा आनंद हा ब्रह्मानंद असतो. कारण तो निर्मितीचा अतुल आनंद असतो. पण आनंद सहज साध्य नसतो. त्यासाठी स्त्रीला मरणप्राय प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. मातृत्वाचं हे सुवर्ण प्रसव वेदनांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेलं असतं आणि म्हणूनच स्त्रीला त्याचा अभिमान असतो. आणि एक दिवस मी प्रसव वेदनांनी घायाळ झाले. जणू सहस्त्र शरांची अग्न सर्वांगात कुणीतरी निर्दयपणानं खुपसत होतं. मी त्या सर्व यातना निकरानं सहन करीत होते. माझ्या मुलाच्या जीवनासाठी हे मला सहन करणंच भाग होतं. जीवन गोंडस आणि सर्वांनाच हवंहवंसं वाटणारं जीवन किती कष्टमय मार्गाने साकार होत असतं. मातेच्या प्रसव वेदनेच्या निश्वासातून जन्माला येणारं अभ्रक जीवनाचा हुंकार घेत असतं. मातृत्व हा सर्वात अद्भुत चमत्कार आहे. वेदनामय तितकाच आनंददायक, भीतीदायक पण आशादायक. मी प्रसूत झाले. औदुंबराच्या पक्व फलांसारखी अंजिरी रंग असलेली एक बालक जन्माला आलं. माझं शरीर रितं झालं आणि मन वात्सल्यानं काठोकाठ भरून आलं. मी माता झाले. सर्वांगातील शक्ती गेल्यानं शरीर श्रांत झालं असूनही मी मोठ्या उत्साहानं कसंबसं स्वतःला सावरीत उठले. दाईच्या हातातील त्या अभ्रकाला मी छातीशी कवटाळलं. तो पुत्र होता. हुबेहूब अंगराजांसारखा दिसत होता. पण त्याच्या कानात अंगराजांसारखी कुंडलं नव्हती. त्याच्या अंगावरचं कातडं अभेद्य होतं की नव्हतं तेही कळत नव्हतं. मला आश्चर्याचा धक्का बसला. राजमाता कुंतीदेवींचा कयास अचूक ठरला होता. त्या बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून कक्षाबाहेर उभे राहिलेले अंगराज, शोणभाऊजी, सुप्रिया, मेघमाला, सत्यसेन दादा सर्वजण आत आले. आत येताच अंगराजांनी तत्परतेनं अलगद माझ्या हातातून बालकाला आपल्या हातात घेतलं. आत्यंतिक अधीऱ्या नजरेनं त्यांनी त्यांच्या कानाकडे पाहिलं. त्याला कुंडलं नाहीत हे पुन्हा पुन्हा चाचपून पाहिलं. त्यांच्या लुसलुशीत कोवळ्या करंगळीवर त्यांनी हळूच सुई टोचली. करंगळीवर क्षणात एक रक्ताचा थेंब उभा राहिला. तो पाहताच ते एकदम गंभीर झाले. त्यांचा उंच देह थरथरू लागला. हातातील मुलाला पुन्हा दाईच्या हाती देऊन शोण भाऊजींजवळ जात त्याचे खांदे पकडून ते गदा गदा हलवीत केवढ्या तरी मोठ्यानं ते म्हणाले, शोना, तू माझा सख्खा भाऊ असून तुला कवच कुंडलं नाहीत. हा माझा पुत्र असून यालाही कवच कुंडलं नाहीत. का नाहीत? मी कोण आहे? अरे मी कोण आहे ते तुम्ही मला सांगत का नाही? ते पुढं म्हणाले, सुदामांच्या वेळीही मला वाईट वाटलं होतं, पण या नाही तरी दुसऱ्या पुत्राला कवच कुंडलं असतील या आशेवर मी त्यावेळी माझ्या मनाची समजूत काढली होती. पण आज मात्र मी याबाबत पूर्ण निराश झालो आहे. माझ्या कोणत्याच पुत्राला कवच कुंडलं असणार नाही. शोण भाऊजी स्तब्ध, गप्प होते. त्यांच्या शेजारी असलेल्या आपल्या मातेला अंगराजांनी कळवळून विचारलं, माते, तुझ्या याही नातवाला कवच कुंडलं का नाहीत? त्यांनीही काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी त्याच आवेगानं ते माझ्याजवळ आले आणि मी श्रांत आहे याचं भानही न राहून माझा दंड गदागदा हलवीत म्हणाले, वृषाली, तू तरी सांग मी कोण आहे? मला कुणीतरी सांगा मी कोण आहे? असं काय करताय? तुम्ही राधा मातेचे पुत्र आहात. शोण भाऊजींचे ज्येष्ठ बंधू आहात. तुम्ही या बालकाचे पिता आहात. तुम्ही अंगराज आहात. मी त्यांना संथपणे सांगितलं, नाही वृषाली, तसं नाही. मी कोण आहे ते माझं मलाच समजत नाही. कुणीही मला ते कधी सांगत नाही. असं म्हणत ते कशाचीही वाट न पाहता तेथून ताड ताड निघून गेले.
माझ्या त्या द्वितीय पुत्राचं नामाभिधान झालं. सर्वजण त्याला अनेक सुंदर सुंदर नावं सुचवित होते, पण मी त्याचं नाव वृषसेन ठेवण्याचा आग्रह धरला. वृषसेनाच्या आगमनानं मला रिझवणारं एक छानसं साधन मिळालं. तो हातपायांची इतकी अविरत धडपड करी की केव्हा केव्हा मला त्याची भीती वाटे. घर आणि मूल हे स्त्रीचं जीवन असतं, त्यातच तिचं मन रमतं. माझा पहिला पुत्र सुदामन द्रौपदीच्या स्वयंवरात अकारण प्राणास मुकला होता. त्याच्या स्मृतीनं माझं अंतःकरण कधी कधी गलबलून येई, पण ते विसरणं भाग होतं. सुप्रिया आणि मेघमाला वृषसेनाला पळभर सुद्धा खाली ठेवायला तयार नसत. वृषू वृषू म्हणत त्या त्यांचे पटापट मुक्के घे. त्यावेळी मला माझ्या सर्वांगावरून सौख्याची सहस्त्र मयूर पिसं फिरल्याचा भास होईल. सुदामनचा दुसरा देह धारण करून माझ्या उदरी आला आहे असं मला वाटे. शुक्ल पक्षातला चंद्रमा कलाकलांनी वाढतो तसा तो सर्वांच्या दृष्टीखाली वाढू लागला. त्याची अंगलट दृष्ट लागण्यासारखी होती. त्याला कवचकुंडलं असती तर फारच छान झालं असतं असं मला नित्य वाटे. वृषसेनाला पाहण्यासाठी युवराज्ञी भानुमती आणि युवराज्ञी दुष्यशाला देवी आल्या होत्या. युवराज्ञीची आणि माझी ती पहिलीच भेट होती. मला वाटलं होतं त्यांचा स्वभाव खेळकर असेल, पण त्या फारच अडतेखोर होत्या. माझी भेट होताच मला अन्य काहीच न विचारता जुन्या स्मृतींना उजाळा देत त्या म्हणाल्या, मी भेटायला आले, ते आवडलं नसेल तुम्हाला. ते का म्हणून मी विचारलं. मी तुम्हाला सवत आणणारी म्हणून. छे, मला तसं कधीच वाटलं नाही. उलट सुप्रियेनं मला कितीतरी आनंदी केलं आहे. ते सध्या ठीक आहे, पण उद्या तिला मूलबाळ झाल्यानंतर ते संबंध असेच राहतील असं नाही. आम्ही दोघीही अंगराजांच्या पत्नी आहोत. आमच्या इच्छेप्रमाणे अंगराजांच्या इच्छेलाही अधिक मोल दिलं जाईल, मी म्हणाले. अंगराज्ञी वृषाली, भवितव्य हे अंगराजांच्याच काय, पण साक्षात परमेश्वराच्या इच्छेलाही डावलू शकतं, त्या म्हणाल्या. त्या माझ्याशी वाद घालायला आल्यासारख्याच तुटकपणानं बोलत होत्या. मी संभाषण बंद केलं. ज्या कारणासाठी त्या आल्या होत्या ते तसंच राहून गेलं. वृषसेनेला त्यांनी पाहिलंही नाही. युवराज्ञी दुःशाला देवी मात्र त्याला हाती घेऊन त्याचे दोन्ही कान पुन्हा पुन्हा चाचपून पाहिले. त्याच्या कुरळ्या जावळांचे त्यांनी पटापटा मुके घेतले. मी सौख्याच्या शिखरावर होते, पण अधूनमधून मला राजमाता कुंती देवींची आठवण होई. म्हणूनच सत्यसेन दादाला मी आवर्जून त्यांच्याविषयी मिळेल ती माहिती आणावयास सांगितलं होतं. तो जे जे सांगत होता ते ऐकून मला पांडवांच्या कर्तृत्वाचा अचंबा वाटत होता. केवळ 6 महिन्यातच त्या 5 शक्तिशाली वीरांनी खांडववनाचं घनदाट अरण्य तोडून टाकलं होतं. त्यातील गगनचुंबी वृक्ष होत्याचे नव्हते केले होते. नेहमी खांद्यावर गदा बाळगणारे राजपुत्र भीम प्रातकाळी खांद्यावर धारधार परशू टाकून अरण्यात गेले की 1 योजन घेरातील सारे अवाढव्य वृक्ष आणि काटेरी लतावेली ते नाहीसे करूनच परत फिरत. 5 एकाला आपल्या मातेजवळ आणि पांचालीजवळ रक्षणासाठी ठेवून सकाळी 4 दिशांना 4 जण जात असत, कामाला लागत. त्यांच्या कर्तृत्वानं ज्या धरतीला हजारो वर्षात कधी सूर्यप्रकाशाचा स्पर्शही झालेला नव्हता, ती आता प्रकाश स्पर्शानं पावन होत होती. खांडववनाचं सपाट पठारात रूपांतर होत होतं. खांडववनाचं वर्षभरात एका सपाट पठारात रूपांतर होताच द्वारकेहून श्रीकृष्णांनी धाडलेल्या कुशल कारागिरांच्या साह्यानं त्यांनी अरण्यातील लाकूड संपत्तीचा उपयोग करून एक प्रचंड वास्तू बांधण्यास सुरुवात केली. त्या वास्तूसाठी लागणारे प्रचंड पाषाण भीम खांद्यावरून वाहून आणत होते. कुणाच्याही भिक्षेवर जगायचं नाही असा पण त्या 5 मानीपुत्रांनी केला होता. द्वारकेच्या कल्पक कारागिरांनी आरंभिलेली राजवाड्याची वास्तू आकाशाच्या उदरात दिवसागणिक आपलं मस्तक उंचावीत उभी राहत होती. अरण्यातील रानटी घोडे पकडून नकुल त्यांना माणसाळावीत होता. त्यांनी एक बळकट लाकडी कुंपणात शेकडो घोडे कोंडून ठेवले होते. पांडवांची क्रमाक्रमानं चाललेली प्रगती हस्तिनापुरात फारशी कुणालाच कळत नव्हती. माझ्या आग्रहासाठी सत्यसेन दादा कधी कधी खांडववनात जाऊन सर्व माहिती काढून मला ती सांगत होता. त्यातलं एकही अक्षर युवराज दुर्योधनाच्या कानी जाता कामा नये अशी मी त्याला सूचना केली होती. न जाणो त्यांचा ससेमेरा पांडवांचा पाठपुरावा करीत तिथंही पोहोचायचा अशी मला हुरहुर वाटे. राजमाता कुंती देवींच्या आशीर्वादाच्या छायेत पांडव